दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीर अमरनाथ यात्रेसाठी सज्ज झाला आहे। लाखो हजारोच्या संख्येने भाविक बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी अमरनाथ यात्रेत या ठिकाणी पोहोचलेत। खरं तर अमरनाथ यात्रेसाठी दोन मार्ग आहेत, ते म्हणजे पहलगाम आणि दुसरं बालटाल मार्गी। आता आपण बालटाल या ठिकाणी पोहोचलो। या बेस कॅम्पवर लाखो हजारो भाविक या ठिकाणी आज पोहोचलेले आहेत। खरं तर पहिल्या दिवशीच जवळपास 6000 भाविक या ठिकाणी दर्शनासाठी पोहोचलेले आहेत आणि आपण जे बसेस बघतोय, जे पूर्ण पोलीस प्रोटेक्शन मध्ये, आर्मीच्या प्रोटेक्शन मध्ये या ठिकाणी पोहोचतायत, हे सगळे यात्रेकरू थेट आज बालटाल या ठिकाणी या बेस कॅम्प मध्ये मुक्कामी असणार आहेत आणि पहाटेपासून वर जवळपास 14 ते 15 किलोमीटरचा जो मार्ग आहे त्या ठिकाणी चढायला सुरुवात करतील आणि बाबा बर्फानीच्या दर्शनाला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे। जर आता आपण बघितलं तर बालटाल मध्ये हे उंच असे सुंदर डोंगर, निसर्ग आपण बघतोय, खूप सुंदर, आणि वर डोंगरावर काही भागात बर्फाची चादर देखील आपल्याला पसरलेली पाहायला मिळते। खूप थंडीचं वातावरण या ठिकाणी आहे। हिरवे उंच उंच असे डोंगर आणि आपण खाली बघतोय हे पूर्ण बालटालचं बेस कॅम्प आहे, ज्या ठिकाणी भाविकांची टेंट्स आहेत, राहण्याची व्यवस्था आहे। आणि खरं तर पहलगामला दहशतवादी हल्ल्यानंतर आता पहिलीच यात्रा सुरू होतीये आणि त्यामुळे कडेकोट पोलीस आणि आर्मीचा बंदोबस्त जागोजागी पाहायला मिळतोय। 80,000 पेक्षा जास्त आर्मीचे जवान या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि अशा कडेकोट बंदोबस्त मध्ये ही यात्रा आता सुरू झालेली आहे आणि एकच जयघोष या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतोय, तो म्हणजे हर हर महादेव। आणि आपण सुद्धा एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी ही यात्रा करणार आहोत आणि त्यांना सुद्धा महादेवाचे दर्शन घडवणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।